रामकृष्ण हरी. आज आपण घरगुती आयुर्वेदिक तेल बनवणार आहे. त्यासाठी आपण ही अगदी ताजं असं कोरफडचं पान घेतलंय आणि ह्या मेथ्या घेतलंय. आपण आता हे कोरफडचं वरचं जे आहे हे काट्याचा भाग आहे हा काढून घेऊ. बघा असं छान असं अलगद असं निघून येतो तो भाग, हा काट्याचा भाग. आणि हे जे आहे हे कोरफडचं पान हे आपण असं छान असं अगदी मधोमध असं कट करून घेणार आहे. आणि ताजं जे कोरफडचं पान आहे त्यामुळे अगदी सहज असं कापल्या जातंय. बघा हे जे कोरफड आणि मेथी आणि खूप अजून यात वस्तू येणार आहेत. हे इतकं छान घरगुती आयुर्वेदिक तेल बनतंय आपलं. तर बघा त्याच्यासाठी अगोदर आपण हे मेथीचे जे दाणे आहेत ते कोरफडच्या पानामध्ये अगोदरच हे असे टाकून घेऊ. आणि इतके छान हे तेल बनतं. तुम्ही जर असं हे घरगुती तेल बनवलं आणि वापरलं तर तुमच्या केसांना नक्कीच फरक पडणार आहे. कसेही कितीही गळत असू दे केस तरी पण केस गळायची थांबते. बघा आपण आता हे जे कोरफडचं पान आहे ह्याच्यात ही मेथी छान भरून घेतली आहे. आणि आपण काय करणार आहे आता हे असं छान बंद करून घेणार आहे. ह्या दोऱ्याने असं एकसारखं असं पूर्ण असं एकदम असं एकसारखं असं बंद करून घेणार आहे. बघा होतंय आपलं. याच्याने काय होतं, आपल्या ज्या मध्ये मेथ्या टाकल्या आहेत आपण त्या अशा छान अशा फुगून येतात. फुगल्याच्या नंतर त्याला असे मोड पण येतात बरं का काही वेळेस, पण यायलाच पाहिजे मोड. अगदी थोडे जरी मोड आले तरी चांगलंच आहे. हे बघा आपण हे जे आहे हे आता असं भरून ठेवलंय. आता हे आपण हे कोरफडचं पान असंच अगदी छान रात्रभर असंच ठेवणार आहे. आणि आता आपण उद्या बघू याचं. आपण जे घरगुती आदिवासी तेल बनवणार आहे त्यासाठी हे जे काल ठेवलेलं पान होतं ते पान घेतलं आपण. आणि ह्या आळशी, ही कलोंजी म्हणजे आपलं कांदा जो राहतो कांद्याचं बी आहे. कांद्याचं बी, हे बी जरी नसेल तर आपण 2 कांदे घेतले तरी होऊन जाईल. हे जे आहे हे आपलं राईचं तेल आहे आणि त्यात कॅस्ट्रॉल ऑइल म्हणजे आपलं एरंडेल तेल दोघं मिक्स करून घेतले आहेत. ह्या आपल्या कडुलिंबाचे फुलं जे आहेत ते फुलं आहेत. आणि हे जास्वंदीचे फुलं, हे कडुलिंबाचे पानं, हे आपल्या आवळा ज्या आहेत त्या कापून घेतले आहे. आपण आता काय करणार आहे, हे जे आपण कोरफडमध्ये मेथ्या भिजत ठेवल्या होत्या त्या मेथ्यांचं काढून घेणार आहे. तुम्हाला दाखवते ते कसं काढायचं ते. हे आपण सोडून घेऊ आता. हे जरा एक साईडला ठेवू. हे आपण दोऱ्याने काल पॅक करून ठेवलं होतं ते आता सोडून घेणार आहे. बघा त्याला छान असे बारीक असे डीर आलेत, म्हणजे मोड आलेत. खूप पण नाही आणि खूप यायला पण नकोय आपल्याला, अगदी थोडे असे यायला पाहिजे. हे तेल जे आहे हे घरगुती आदिवासी तेल बनवतो आपण. तुम्ही म्हणाल हे आदिवासी कसं, पण आपल्या सगळ्या वस्तू आपल्या रानातल्या शेतातल्या अशाच आहेत. आपण दुकानातून मार्केटमधून काहीच नाही आणलेलं, फक्त खोबरं तेल आणणार आहे. बघा हे आता आपण काढून घेऊ. आपण असं हे पूर्ण चमच्याने काढून घेऊ. हा गर पण काढणार आहे आणि ह्या मेथ्या पण काढणार आहे. हे इतकं छान तेल बनतं आपलं. कसेही केस गळत असू दे, किती विरळत असू दे ते केस, तरी पण छान दाट आणि काळे भोर केस होता ह्या तेलाने. आपण आता हे बाहेरून मार्केटमधून तेल आणतोय वेगवेगळे प्रोडक्टचे, पण हे जे घरगुती तेल बनवतो आपण यासाठी वेळ द्यावा लागतो आपल्याला. पण ठीक आहे ना, आपल्याला जर काही गोष्टींचा फरक पडत असेल तर वेळ द्यायला पण हरकत नाही. पूर्ण असं काढून घेऊ आपण. हे काढून झालंय आपलं. आता आपण याचे जे पानं आहेत हे पण असे मोकळे करून घेऊ. हे कोरफडचं माखलंय त्याला. हे असं पूर्ण असं अख्खं जे आहे ते काढून पानच घेणार आहे आपण त्याचे. हे जे फुलं आहेत हे फुलं फक्त चैत्र महिन्यातच येतात लिंबाच्या झाडाला. लिंबाचं जे झाड आहे कडुलिंबाचं, त्याच्यासाठी अगोदर पूर्ण पानांची गळण होऊन जाते. जुने पानं पूर्ण पडून जातात आणि हे नवीन पानं येतात. नंतर पानांबरोबर हे पण फुलं येतात. आता हे आपण पूर्ण पानं असे काढून घेतले. आपण याच्यासाठी लोखंडी कढई वापरणार आहे. लोखंडामध्ये खूप हे असतं. हे तेल बनवायलाच आपल्याला लोखंडीच कढई पाहिजे आणि आपण तीच वापरणार आहे आता. आणि खोबरं तेल
ही लोखंडी कढई घेतली आहे आपण. आता हे तेल काढून घेऊ, खोबरं तेल आपण गरम होत ठेवलंय. आता ही आपले 2 चमचे आळशी, ही आपली 2 चमचे कलंजी आपण यातून छान असं कुटून घेऊ. आपण आता त्या मेथ्या ज्या आहेत त्या कोरपडच्या पानातल्या, त्या कोरपडचा गर आणि त्या मेथ्या आहेत त्या बी टाकून घेऊ याच्यामध्ये कुटायला. हे बघा भिजलेले आहेत त्या, पण त्यात तरी पण आपल्याला कुटून घ्यायचे. पूर्ण असे बारीक नाही करणार आहे. आवळाचे काप जे आहेत ते पण टाकून घेऊ आता. एकदम असं मस्त बारीक करून घेतले. पूर्ण बारीक नाही पण मग थोडं आहे बारीकच केले आवडधोगडचं असं. आता झालंय आपण काढून घेऊ. बघा तुम्हाला दाखवते मी कसं केले. पूर्ण बारीकही नाही आणि जास्त जाडही नाही, असं आवडधोगड असं करून घेतलंय. आपलं तेल सुद्धा तापलं असेल. आता ते तेल जास्त नाही तापवणार आपण, अगदी कोमट झालं असेल ते कमी गॅसवर. आपण दाखवते तुम्हाला. हे आपलं तेल आहे. आता त्यात आपण हे जे कुटलेलं आहे हे सगळं टाकून घेऊ. बघा आणि गॅस एकदम असा कमीच आहे, थोडं सुद्धा मोठा केला नाही आपण. कमी गॅसवरच हे होऊ देणार आहे त्याला. आता आपण एकसारखं असं हलवून घेऊ. बघा आपण आता याला 2 मिनिटासाठी असंच झाकण ठेवू. 2 मिनिटं झाले. आपले तेल उतू जातं बरं का. हे बघा कसा फेस आलाय त्याला. अगदी कमी गॅसवरच होऊ राहिलं ते. होतंय. अजून आपलं बरंच सामान टाकायचं बाकी आहे, पण होणार आहे. होऊ राहिलं. आता आपण हा जो लिंबाचा पाला आहे हा टाकून देऊ. लिंबाच्या पाला, फुलं ते टाकून दिले आपण त्यात. आणि हे आपले जास्वंदीचे फुलं ते पण टाकून देऊ. त्याचं हे मागचं काढून घेणार आहे आपण. हे असे बोंड जे राहते ते काढून घेऊ आणि ते बी टाकून देऊ त्यात. इतकं गुणकारी तेल बनतं. पूर्ण व्हिडिओ बघा. आणि तुम्हाला मी एक सिक्रेट सांगणार आहे की आपले केस नक्की कशाने पांढरे होतात. पांढरे न होण्यासाठी आपण काय केलं पाहिजे, पूर्ण व्हिडिओ बघा, तुम्हाला सांगते मी. आणि एक लाईक आणि एक सबस्क्राईब नक्की करा. बघा हे होतंय. आता आपण झाकण नाही ठेवणार आहे, असंच होऊ देऊ अगदी कमी गॅसवर एकदम मस्त. आपण हे थोडं हलवून घेऊ आणि हे जे तेल होतं आपण घेतलेलं ते पण टाकून देऊ आता लगेच. आपण जे आता हे तेल टाकलं त्या तेलामुळे ना आपले केस पांढरे होत नाही बरं का. ते तेल आपल्याला पूर्ण असं वापरणं होत नाही. तर हे असं तेल बनवलं आणि त्यात टाकलं तर त्याने खूप फरक पडतो आपल्या केसांना. पांढरे होण्यासाठी पण, पांढरे न होण्यासाठी पण खूप मदत होते. तेल झालंय आपलं. बघा अशा बुडबुडे यायचे बंद झाले की समजून जायचं आपलं तेल झालंय. पूर्ण त्यातला ऑइलीपणा जो असतो तो पूर्ण कमी झालाय. आता आपण गॅस बंद करून आणि असं झाकून ठेवू 5-1 मिनिटासाठी. गॅस बंद केलंय, असं झाकून ठेवू 5-1 मिनिटासाठी आपण. थंड झालंय आपलं तेल. किती छान कलर पण आलाय आणि वास इतका छान वास येऊ राहिला. आता आपण हे तेल गाळून घेणार आहे. हे बघा अगोदर जेवढं तेल आहे ते असं एक साईडला, हा जो चौथा आहे हा चौथा आपण एक साईडला करू आणि चाळणीने असं छान गाळून घेऊ. बघा तुम्हाला दाखवते मी. हे घरगुती आदिवासी तेल इतकं छान तेल होतंय आणि इतकं आपल्या केसांना रिझल्ट येतो. तर कोणतंही महागडं, कितीही महागडं प्रोडक्ट मागवा तुम्ही किंवा वापरा, त्या प्रोडक्टपेक्षाही आपलं घरगुती जे आहे ते कधीच फिकं पडणार नाही. किती का भारी असे ना बाहेरचे औषधं, बाहेरचे तेल.
बघा हे आपलं तेल किती छान झालंय. तुम्ही पण असं नक्की तेल बनवा, वापरा आणि मला एक कमेंटमध्ये सांगा तुम्हाला कसा फरक पडलाय ते. आणि हा व्हिडिओ तुम्ही कुठून बघताय ते पण नक्की सांगा. एक सबस्क्राईब बी करा. आता हे आपण हा चौथा हा जो आहे हा फेकून नाही देणार आहे. हे असं पूर्ण साईडला करून करून हे तेल काढूनच घेणार आणि हा चौथा पूर्ण असा बारीक होतो. हे बघा कुरकुरीत झालेला आहे तो. बारीक करून आणि त्यात मेहंदी कालवायची. हे पण खूप एक महत्वाचं आहे. हे आपलं तेल अगदी 6 महिने 7 महिने किती काही दिवस आपण हे तेल वापरू शकतो. कारण यात ऑइली म्हणजे पाण्याचा प्रकारच नाहीये. पूर्ण जे आपले फुलांचं फळांचं आवळाचं ज्याचं ॲलोवेराचं पाणी जे होतं ते पूर्ण यात मुरून गेलंय. त्यात सर्व अगदी जीवनसत्व मिक्स झाले. त्यामुळे हे तेल आपण 6 महिने वापरू शकतो, 8 महिने वापरू शकतो. फक्त असं पॅक भरून ठेवायचं आणि आपण वापरायचं.